दादा तुमचा कौल सध्या कोणाच्या पार्ट्यात आहे? गणेश बिडकर. सध्या गणेश बिडकरची धाव आहे. समस्या तर भरपूर आहे, पण ह्यावेळी असं झालंय आता समस्या मांडायच्या कोणाकडे. आणि नरेंद्र मोदीमुळे आम्ही जरा त्या पक्षाला जास्त होतो आणि त्यात गणेश बिडकर भाऊ पण चांगलं काम करतात. तुमचा कौल कोणाच्या पार्ट्यात आहे? ते भाजपमध्ये आम्हाला हे म्हणजे बिडकर. दादा कोणाची हवा आहे इथं, कोण निवडून येईल? सध्या तरी असं वाटतंय की धंगेकर साहेबांची आवाज वरच चालू. नहीं, गणेश बिडकर जी का तो मैं मानता हूँ कि सुनते हैं वो चीज़ का, कोई भी अपन कोई समस्या लेके जाते हैं तो नॉर्मली वो रिजॉल्व हो जाता है. तुमचं मतदान कोणाला आहे? आमचं मग सच्चा कार्यकर्ता रवींद्र धंगेकर. तरी काय वाटतं कोण निवडून येईल? भाजप असं वाटतं. ह्या प्रभागामध्ये निवडून यावं भरघोस मतांनी, त्याचप्रमाणे पुढील वाटचाल ते महापौर पुणे शहराचे व्हावं अशी आमची इच्छा आहे. कसबा गणपती, त्याचबरोबर कमला नेहरू हॉस्पिटल असेल, त्याचबरोबर आपलं KEM हॉस्पिटल असेल, हा प्रभाग क्रमांक 24चा भाग. मात्र यातलं मध्यवर्ती ठिकाण किंवा सर्वात मोठी घनता असलेलं लोकसंख्येचं ठिकाण म्हणजे रास्तापेठ. सध्या आपण रास्तापेठेत आलो. आपल्यासोबत इथले ज्येष्ठ नागरिक जे आहेत ते आपल्यासोबत आहेत. सर नमस्कार, तुमचं लेट्सअपमध्ये खूप खूप स्वागत. काय नेमकं तुमचं नाव वगैरे काय आणि काय सध्या स्थिती आहे मतदारसंघात? माझं नाव डॉक्टर प्रकाश भिकनराव पाटील. मी सेवानिवृत्त वैद्यकीय दीर्घवर्गहीन म्हणून 12 वर्ष रिटायर झालो. मी या रास्तापेठमध्ये सुमारे 20 वर्षापासून राहतो आणि ह्या मतदारसंघामध्ये माझे म्हणजे चांगले मित्र गणेश बिडकर यांनी यापूर्वी बरंचसं सहकार्य केलेलं आहे आणि या भागामध्ये त्यांचं संबंध नसतानासुद्धा बरेचसे कामं त्यांनी केलेले आहे. तर सध्या आम्हाला आमच्या छोटे मोठे जरी काम असले, ड्रेनेजचं काम असो किंवा किरकोळ काही काम असो, आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा हे सर्व त्यांनी सहकार्य केलेलं आहे. तर यापुढे त्यांनी ह्या प्रभागामध्ये निवडून यावं भरघोस मतांनी, त्याचप्रमाणे पुढील वाटचाल ते महापौर पुणे शहराचे व्हावं अशी आमची इच्छा आहे. त्याचप्रमाणे ते धडाडीचे नेतृत्व ते करू शकतात. यंग जनरेशन आहे, पुढचं भावी त्यांचं जे फ्युचर थॉट्स आहे ते अत्यंत वाखाणण्याजोगं आहे. अर्थात त्यांनी त्यांचे सोमवार वगैरे भरपूर कामं केलेले आहे. आता महानगरपालिकेच्या याच्यातनं त्यांना काय काम करता येईल याच्यासाठी आम्हाला तर त्यांना भरघोस मताने निवडून द्यायचं आहे, ही आमची प्रभूचरणी इच्छा. सध्या मतदारसंघामध्ये असंही म्हटलं जातं की लढत आहे. सध्या तुमचे नावाजलेले काय म्हणतात त्यांना धंगेकरांचे सुपुत्र मैदानात आहेत, गणेश बिडकरांच्या विरोधात. काय लढाई आव्हानात्मक वाटते तुम्हाला? नाही, कसं आहे माहिती आहे का, हे मुरलेले कसलेले अनुभवी पैलवान आणि नवीन पैलवान याच्यामध्ये डिफरंट तर आहेत. कारण नवीन ताकदीने जरी असतील, परंतु यांच्या ज्या युक्ती आहे, त्यानंतर यांच्या ज्या आपले म्हणावं लागेल मुरब्बी राजकारणी आहे, हे तर ते टिकणार नाही आणि धंगेकरांचा टिकाव नाही लागणार, टिकणार नाही आणि गणेश बिडकर हे येतील असं आमचं मत आहे. तर तुमचं मतदान कोणाला? माझं मत आहे गणेश बिडकर. काका काय नाव तुमचं, कधीपासून राहता इथं? 1993 पासनं. माझं नाव वसंत ठक्कर आहे. बरं, काय या भागातल्या समस्या आहेत सध्या आणि पहिले होत्या? म्हणजे मेन ट्रॅफिक आणि पार्किंग आणि ड्रेनेजचा प्रॉब्लेम आहे या एरियामध्ये जास्ती. नाही मग आता एक सांगा मला आता की या ज्या समस्या होत्या तुमच्या, इतके सगळे नगरसेवक येऊन गेले आतापर्यंत, इथं आमदार येऊन गेले, या भागाचं प्रतिनिधित्व करून गेले कसब्याचं. तुमच्या समस्या या कोणाच्या काळात सर्वाधिक ज्या आहेत त्या सॉल्व्ह झालेल्या आहेत? बिडकर साहेबांचे वेळ काय काम केलं त्यांनी तुमचं असं? त्यांनी बरेच सांगितल्यानंतर बरेच आमच्या झाड वगैरे कापणे, रोड हे चांगलं सिमेंटच्या बनवून दिलं, हे सगळे काम त्यांनी चांगलं केलेलं आहे. बरं, आणि ड्रेनेजच्या बाबतीत काय केलं त्यांनी? ड्रेनेजच्या आमच्या सोसायटीमध्ये पण त्यांनी ते नवीन ड्रेनेजचं नवीन काम करून दिलं आहे. आता या अनुषंगाने इथं वेगवेगळे पक्ष काम सध्या प्रचार करतायत, जसं की दंगेकर असतील, तिकडून इकडून बिडकर आहेत. काय वाटतं तुम्हाला कोण जिंकेल किंवा मग तुमचा कौल कोणाच्या पार्ट्यात आहे? ते भाजपमध्ये आम्हाला हे म्हणजे बिडकर साहेब. दादा तुमचा कौल सध्या कोणाच्या पार्ट्यात आहे? गणेश बिडकरांच्या. का की ते विकासाच्या मार्गाने चालतात म्हणून त्यांना पहिले प्राधान्य. दादा तुमचं नाव काय, कधीपासून राहतं इथं? माहिती मला 4 वर्ष आली आता. बरं. आणि इथं आल्यापासून या भागामध्ये मी म्हणजे आजूबाजूचा परिसर वगैरे पाहिला. त्यांचं खूप काम आहे गणेश बिडकरांचं. मागच्या 4 वर्षापासून इथं नगरसेवकच नव्हता, प्रशासकाचं राज्य होतं. त्या काळात बिडकर नगरसेवक नव्हते तरी त्यांनी तुमचे कामं केली? हो, म्हणजे आमच्या त्या सोसायटीमध्ये आजूबाजूचे मी पाहिलेले खूप कामं त्यांनी केलेले.
आणि असं म्हणजे काही काम सांगितलं लगेच ते काम करतात लगेच. मग आता सगळेच प्रचार करतायत, सगळ्याच पक्षाचे उमेदवार आहेत, व्यक्ती पण आहेत, उमेदवार तुम्हाला माहिती आहेत. तुमचं मत, तुमचा कौल कोणाच्या पार्ट्यात? आमचं पहिल्यापासून BJPकडेच आहे आम्ही. बरं. म्हणजे कामं होतात आणि नरेंद्र मोदीमुळे आम्ही जरा त्या पक्षाला जास्त होतो आणि त्यात गणेश बिडकर भाऊ पण छान काम करतात. दादा, कोणाची हवा आहे इथं? कोण निवडून येईल? सध्या तरी असं वाटतंय की धंगेकर साहेबांची आवाज जोरात चालू आहे. दंगेकर साहेबांच्या आवाजावर चालू आहे. जोरात चालू निवडून कोण येईल? त्यांचा मुलगा आहे, काय नाव आहे त्याचं? आहे. प्रणव निवडून येईल का? शक्यता वाटते निवडून येण्याची आहे. तुमचं मतदान कोणाला? आता सांगू शकत नाही. नाही का? आता नाही. बरं, गोपनीय आहे. दादा, सध्या आपण शिराळे शेठ चौकामध्ये आलो आहेत. इथले काही जे दुकानदार आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधतोय. कधीपासून इथं व्यवसाय करता तुम्ही? राजेंद्र सोपानराव तुपे, बर गेली 32 वर्ष आमचा इथं व्यवसाय आहे. बर हा, आम्ही राहायला सोमवारपेठमध्ये आहे. बर हा. आणि बोला बोला. बोला बोला, तुम्ही सांगा ना. नाही, मी हे म्हणणार होतो तुम्हाला की तुमचा व्यवसाय कोणता आहे वगैरे त्याबद्दल माहिती आमचा द्या. सलूनचा बिझनेस आहे. बरं. गेली 32 वर्ष आहे. येतच आहे इथंच आहे. याच मतदार याच मतदार काय या मतदारसंघात आता भरपूर नागरिक तुमच्याकडे येतात, सगळे येतात. काय समस्या, काय त्यांच्याशी चर्चा होते तुमची? काय नेमकं लोकप्रतिनिधीच्या बाबतीतही होत असेल? समस्या तर भरपूर आहे, पण ह्यावेळी असं झालंय, आता समस्या मांडायच्या कोणाकडे, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. तर त्यामुळे आमची आवडती नगरसेवक माननीय गणेश मधुकर बिडकर त्यांच्या ह्याच्यामध्ये आम्ही आहोत. तर त्यांचं सहकार्य आम्हाला भरपूर आहे. असं काय काम केलंय त्यांनी या भागामध्ये? त्यांनी भरपूर आमचे ह्या भागात तर भरपूर काम केले. उदाहरणार्थ पाईपलाईनीची कामं केली, पाण्याची कामं केली. परत तुम्हाला सांगतो, गोरगरिबांच्या लग्नात जे काही नाही काही त्यांनी ती मदत केली. बरं. आणि बऱ्याच समाजामध्ये ते अगदी तटून आहे. भरपूर विकास या वार्डात त्यांनी केलेला आहे. तर आमची अशी इच्छा आहे की त्यांनीच निवडून यावं. तर एक थेट प्रश्न जर विचारायचा म्हटलं की तुमचा कौल कोणाला, तुमचं मतदान कोणाला? आमचं मत, आता आम्ही गेली बघा 30-32 वर्षे आमच्या एरियामध्ये आम्ही बिडकरांशिवाय कुणालाही मत दिलेलं नाही. त्यामुळं प्रश्न येतच नाही. पण याचा अर्थ तुम्ही 30-32 वर्ष झाली इथं आहात, 30-32 वर्षांपासून त्यांना मत देत आहात, याचा अर्थ त्यांचं काम तुम्हाला कुठेतरी भावल्याचं चित्र आहे. अहो, त्यांचं काम तर बोलूच नका तुम्ही. ते कामाचे मेन माणूसच आहे आणि कामासाठी आम्ही त्यांना निवडून नाही दिलं. मग त्यांची मागची भावना, त्यांचा प्रेमळ स्वभाव, त्यांच्या सगळ्या गोष्टी, कुणी केव्हाही जाऊ दे त्यांच्याकडे नाही म्हणणं नाही. इथं त्यांच्या विरोधात बाकी पक्षाचे उमेदवार आहेत, त्यांच्याशी तुमचं कधी बोलणं होत, चालणं होतं? आहे, सर्व आमची कस्टमरच आहेत. बर. सर्व कस्टमर आम्ही त्यांना पूर्ण सांगितलेलं आहे. तुम्ही किती जरी केलं तर शेवटी आमचा माणूसच आम्हाला प्रिय आहे. तुम्ही दंगेकरांना सांगितलं? कुणाला? दंगेकरांना? आम्हाला, आम्ही त्यांची ओळखच नाही आमची त्यांची. नाही का? नाही. एक माणूस 32 वर्ष चालतोय तिथं, त्यामुळे आम्ही त्यांचेच आहे ना. बर. आम्हाला दुसरा पर्यायच नाही. तुमचे आमदार राहिलेले आहेत दंगेकर? कोण असू दे की राहिलं तर आमच्या वार्डातनं मागच्या वेळी त्यांना निवडून पण दिलं. बर. पण वार्डात त्यांनी काहीही काम केलं दंगेकरांनी? जसं बेडकरांचं काम आहे तसं कुठल्याही कार्यकर्त्याचं काम आज सगळ्यात आम्हाला दिसलं नाही. आम्ही गेलोही नाही. बर. त्यांच्याकडे गेलोही नाही. त्यामुळं आमचा असा इरादा आहे आणि 100% तेच येणार आमच्यावर. आता हे सगळं ठीक आहे, तुमचं मत झालं. हा. तुमच्याकडे आता कस्टमर येतात निवडणुका लागल्यापासून. हा. कसं असतं की आपण म्हणतो की कटिंग करताना लोक दाढी करताना बोलतात, आपला संवाद साधतात. काय लोकांचं मत काय? तुम्हाला काय वाटतं, 10 पैकी किती लोक आल्यानंतर बेडकरांचं नाव घेतात, दंगेकरांचं नाव घेतात? आता कसंही तुम्हाला सांगतो, हा प्रकार ज्या त्या वार्डातला आहे. बर. आता बाहेरच्या वार्डातली पण लोक आमच्याकडे येतात. याच वार्डातले येतात असं काही नाही. 24 मधले येतात, 22 मधले येतात, 26 मधले येतात. तर आता वार्डाचा भाग असा आहे, आपण ज्या वार्डात आहे त्या वार्डालाच पहिली मदत करायला पाहिजे. बरोबर. सांगायचं तात्पर्य 22 मध्ये आपण जाऊन मतदान नाही ना करू शकत. आपल्या वार्डातल्या माणसालाच आपण, आणि ती व्यक्ती अशी कुठल्याही कार्यक्रमाला म्हणा, कुठल्याही अडचणीला ती व्यक्ती सामोरून येते. त्याच्यामुळं आमचं आत्तापर्यंत त्यांच्यावरचं जे प्रेम आहे ते असंच राहील. माणूस चांगला, कामाचं काही नाही. हे गटारे नाले बिले कुणी साफ करतं, पण त्या माणसाला फोनवर जरी बोललं तरी तो माणूस पहिल्यांदा आपल्या वार्डात येतो. राहायला म्हणजे मला 50 वर्ष होऊन गेली. इथं? 50 नाही,
मला वाटतं आता मला मुलगा 60 वर्षाचा आहे, 65 वर्ष झाली. पहिल्यांदा माझं लग्न झालं तर इथंच आम्ही राहिला. इथले सगळे आमदार खासदार नगरसेवक सगळेच पाहिले मग तुम्ही हा आतापर्यंत? सगळं पाहिजे. मग कसा होता पहिले हा रस्ता पेठेचा भाग? काय सुधारणा झाल्यानंतर हळूहळू तुम्हाला तर सगळं माहिती सांगा की. सुधारणा झाली थोडी थोडी, सगळी म्हणजे व्यवस्थित, हम्म. तसं काय अडचण नाही. पण माझे बिडकरचे साहेब चांगले काम करतात. म्हणजे तुमचा अनुभव त्यांच्याबद्दलचा सांगता. इथं आमदार पण येऊन गेले, नगरसेवक पण येऊन गेले, बाकी त्यांचं काही नाही. त्यांचं काय नाही, त्यांनी आम्हाला काही सहकार्य केलेलं नाही जास्त. बिडकर साहेबांनी केलेले. सध्या हवा काय आहे मतदारसंघात? कोणाची हवा आहे? साहेबांचीच आहे, बिडकर साहेबांची. सध्या कोणाची हवा आहे तसं? सध्या गणेश बिडकरचीच हवा आहे. मग आता तुमचा कौल मतदान कोणाला समजायचं आम्ही? आपलं बिडकर साहेबांना. बरं, का बाकीच्यांना का नाही? नाही आम्हाला जे आमच्या परिचय मधले त्यांना द्यायला पाहिजे ना, दुसऱ्यांना काय देऊन काय फायदा आहे? बाकीचे उमेदवार तुमच्या परिचयाचे नाही? नाही ते आम्हाला कधी कधी येत पण नाही, कधी आम्ही प्रत्येक आम्ही सोमवार पेठत आहे हा. ना, कडे तिथे आम्ही नेहमी जातो काय आपलं काम तरी. बरं. इथे एक आमदार होते धंगेकर, त्यांचे सुपुत्र उभे आहेत. त्यांनी तर काय बघितलं पण नाही इकडं. काय काय आमदाराला नाही पाहिलं? काय पाहिलं इथं? काय आलेलं आहे कधी, काय नाही. मग आता आमदारांचे सुपुत्र उभे आहेत, माझे आमदारांचे. मग आता आम्ही या ओळखत नाही बाबा त्यांना जास्त. नाही का? आम्ही बिडकर साहेबाला ओळखतो. तुमचं मतदान कोणाला? आमचं मग सच्चा कार्यकर्ता रवींद्र धंगेकर, उभं कोण आहे? त्याचा पोरगा. बरं, तुमचं मत त्यांनाच आहे? त्यांना पॅनेल आहे प्रशांत मते, हे हा. आमच्या वाड्यातले. बरं यांनी विकास केलाय, एवढा विकास केला हा. की आता बोलणंही चुकीचे. त्याने घरोघरी ते आलते. बरं तर पॅनेल मध्ये कोण कोण आहे? हा. तर तरोडे आहेत. बरं ते तरोडे माझ्या मेवणीची सासरीची ती आत्या बहीण लागते, म्हणजे माझी बायकोची बहीण लागते. बरं तर मी इथं समोर राहिलाय. बरं, निवडून कोण? प्रणव धंगेकर येतील का निवडून? येणार 100%. काय म्हणतात, मते बी येणार. बरं चालेल. सध्या आपण जे आलोय ते रास्ता पेठेतलं अय्यप्पा मंदिर आहे. त्या अय्यप्पा मंदिरासमोर आपण आलेलो आहे. तिथले काही नागरिक आहेत, पुजारी आहेत, भाविक आहेत. आपण यांच्याशी एक संवाद साधतोय आता. दादा, कधीपासून राहता, कधीपासून इथं येता तुम्ही? काय नाव आहे तुमचं? माझं नाव विजय नायरे. आम्ही आमचा जन्म इकडचं आहे. बरं. राहिलं इकडे, आमचा जन्म इकडचं आहे. आणि जन्मापासून असा त्रास आहे की गाड्यांची जी समस्या आहे, एवढ्या गाड्या लागतात की इथं कोण लक्ष घालत नाही. ट्रॅफिक म्हणजे वाहतूक असो काय, एजंट लोकांच्या गाड्या आहे, असे 10 बाय 10 दुकान आणि लावले 100 गाड्या आहे. पहिले हे जर समस्या केलं तर लोकांचे, आणि इथे जे स्थानिकला लोकांना गाड्या लावायला जागा नसते. प्रशासनाकडे तुम्ही पाठपुरावा केला नाही याचा? महानगरपालिकेत असेल किंवा महानगरपालिकेला सांगितलं, पोलीस स्टेशन सांगितलं, पोलीस कमिशनर सांगितलं, आंदोलन घेतलं तरी काय एका दिवसापुरती असतं. परत ते गेले की परत चालू असतं. तुम्हाला काय वाटतं, काय समस्या आहे? तुम्ही नाही बोलत? बरं, मला एक सांगा की आता एवढ्या समस्या आहेत, वाहतुकीची आहे, अजून कोणत्या समस्या आहेत? पाणी वगैरे त्याचा काय प्रॉब्लेम नाही, ते आहे चांगलं आहे, त्याचा काय प्रॉब्लेम नाही. पाणी वगैरे मुख्य समस्या वाहतुकीची. वाहतुकाची समस्या. आता मला एक सांगा, क्लीनेस भी चाहिए, क्लीनेस क्लीननेस भी चाहिए, मतलब क्योंकि गार्बेज का जो उठाने का, और कचरा जो पब्लिक को भी समझना चाहिए कि पब्लिक के बाहर ना फेंके, अपने उनको डब्बा दिया हुआ वो डब्बे में डालें. क्योंकि अपन नगर निगम के ऊपर बात करते रहते हैं, लेकिन फिर भी उनको खुद को सोचना चाहिए कि, लेकिन नगर निगम का बराबर ये देख के क्लीन करना चाहिए, इसका झाड़ू वाड़ू करके वो क्लीन करना चाहिए. बस वो एक समस्या है. अभी पार्किंग का तो इन्होंने बताया है, वो पार्किंग का हमारा भी घर इधर ही है, लेकिन हमको पार्किंग बिल्कुल नहीं मिलता है. क्योंकि कोई ना कोई ऑटो लगा देते हैं, कोई ना कोई अपना कार लगा के जाते हैं. ऑटो डील वाले बहुत सारे हैं यहाँ पर, उनके चक्कर में. अभी आप 30 साल से शायद यहाँ से जन के वक्त से यहाँ पे. मी तुम्हाला एक विचारतो की समजा जर तुम्ही इतक्या वर्षांपासून राहता इथे खासदार झाले, आमदार झाले, एक तर आमदार झाले जे जनतेतले ओळखले जायचे, त्यांचे चिरंजीव सुद्धा उभे आहेत, त्यांच्यासोबत इकडून गणेश बिडकर पण उभे आहेत. मला एक म्हणायचं आहे की तुम्ही या सर्व बाबतीत सगळे पक्षांचे सगळेच उमेदवार आहेत, प्रचारही चालू आहेत. आता यातली कोणती व्यक्ती तुम्ही अशी लायक समजता किंवा मग ती तुमचा उमेदवार असेल ज्याला तुम्ही नगरसेवक म्हणून निवडून आणू इच्छिता की जो हे तुमचे आता जे प्रॉब्लेम तुम्ही सांगितले तो सॉल्व्ह करू शकतो? असं सगळं उमेदवार चांगलेच आहेत, पण जो बी उमेदवार जर निवडून येतो ना, तिथे समस्या करायला पाहिजे की बाबा चला यांनी ज्या सांगितलेले बाबा आपलं यांनी बाबा यांनी मुलाखत दिली की बाबा गाड्या तर त्यांनी गाड्या पट्टा लाईन आखून द्यावं की सगळं, मग ते लोकांना वाटतं हा उमेदवार चांगला आहे, निवडून आल्यावर आपलं कामं केली. तसं आपल्याला नगरसेवक चांगला आहे, आणि नगरसेवक चांगला आहे, गणेश बिडकर पण चांगला आहे, सगळे चांगले वाटते, सगळे चांगले.
पण आल्याबद्दल की बाबा त्यांनी पट्टा आखावं किंवा बाबा या पट्ट्याच्या आत तुम्ही गाड्या लावल्या, हे आमचं कमी. आता मी तुम्हाला विचारतो, तुमचा कौल किंवा मतदारसंघात हवा कोणाची आहे सध्या? एक जनता म्हणून, एक नागरिक म्हणून तुम्हाला चर्चा हवा तसे बघायला गेले तर मग गणेश बिडकरची पण आहे. सांग मग तुमचा कौल कोणाच्या पारडा? आता आम्ही जरी असतो तरी आम्ही शेवट गणेश बिडकर करत असतो, कारण जवळच आहे म्हणून. काम करतायत म्हणून तुमचा कोणाला पाठिंबा राहील? नहीं, गणेश बिडकर जी का तो मैं मानता हूँ कि सुनते हैं वो चीज़ का, कोई भी अपन कोई समस्या लेके जाते हैं तो नॉर्मली वो रिजॉल्व हो जाता है, कुछ कुछ रह जाता है, लेकिन वो समस्या भी वो थोड़ा सा ज़्यादा फोकस करेंगे तो हो जाएगा. वैसे ही प्रभाग क्रमांक 24 मध्ये प्रशांत मते 100% निवडून येणार. आणि सोबत पॅनलला जे आहेत ते कोण कोण? पॅनलमध्ये कोण कोण आहे अजून? पॅनलमध्ये अजून तरवडे, अजून दंगेकरचा मुलगा प्रणव, प्रशांत मते, प्रशांत मते. बरं, काय समस्या आहे तिथल्या भागातल्या तशा पाहिलं तर? आपल्या भागामध्ये बघा ड्रेनेजची समस्या आहे, पाण्याची समस्या आहे. पाणी कमी पडतं जरा आमच्या सोसायटीला. बरं, आणि साफसफाई किती दिवसातून येतं पाणी? पाणी रोज येतं, पण बरं. सकाळी म्हणजे एक टाइम येतं ना, उशीर येतं ना जरा सकाळी. उशिरा येतं आणि मग ते भरण्याच्या वगैरे अडचणी. हां, बाथरूमच्या अडचणी साठवून ठेवावं लागतं मग. बरं, आणि कसं कायमस्वरूपी पाणी पाहिजे. आमची जरा मोठी फॅमिली आहे, त्या हिशोबाने आम्हाला जास्त पाणी लागतं. आता पाण्याची आणि ड्रेनेजची मुख्य समस्या आहे. हो. वाहतुकीची वाटते का? वाहतुकीचं काय आहे, इथले दुकानं असल्यामुळे जरा वाहतूक आहे थोडी समस्या. आता या सगळ्या समस्या पाहिल्यानंतर तुमच्या प्रभागातले उमेदवार, पक्ष पाहिल्यानंतर काय वाटतं तुम्हाला? कोणत्या पक्षाचा, कोणती व्यक्ती नगरसेवक म्हणून निवडून आले तर तुमचे प्रश्न सुटू शकतात, किंवा तुमचं मतदान कोणाला बघा? सध्या आता बघा भाजपचं सरकार आहे सध्या, त्यांचा उमेदवार आला तर आमच्या समस्या सुटू शकला असं आम्हाला वाटतं. बरं, आता हे तुमच्या प्रभागात जे उमेदवार आहेत समजा त्यांच्या संदर्भात दंगेकरांचं आहे, बिडकरांचं आहे, किंवा अजून 2-3 उमेदवार आहेत, तुमचं मत कोणाला? कोणाच्या आता पार्टीला? मत असं काय सांगू शकत नाही ना कोणाला द्यायचं. नाही, गुप्त असतं ते मतदान. गुप्त आहे. हां, तरी काय वाटतं कोण निवडून येईल? भाजप यावं असं वाटतं. म्हणजे आमच्या समस्या सुटल्या पाहिजे. बरं, तुमचं नाव? मुकेश सोनी आहे. बरं, मी इकडे राहतो, 23 वर्ष आले मलाही बरं, या भागात येऊन. आणि माझं तर मत म्हणजे पूर्णपणे भाजप यायला पाहिजे. बरं, हिंदुत्व आहे, सगळं आहे त्यामुळे भाजप यायला पाहिजे तुमचं मत आहे. तुमचं मत कोणाला मग? दंगेकरांना, बिडकरांना? ते तर हा बघा, प्रश्न आहे माझा. प्रश्न आहे तो खरा आहे तुमचा, हां. पण कुणी स्वतःचं आत्मधलं सांगू शकत नाही. पण जे आहे ते मनातलं पण भाजप सांगितलं. यावं म्हणजेच बिडकर यावे. अरे ठीक आहे, चालतं. धन्यवाद संवाद साधल्याबद्दल. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.